श्री स्वामी समर्थ. तनुजा, वास्तू कन्सल्टंट, न्यूमरॉलॉजिस्ट. प्रत्येक वेळेला यंत्र, मंत्र आणि तंत्र हे आपल्या आयुष्यामध्ये कसे युजफुल ठरतात. साधी आणि सोपी गोष्ट आहे. मंत्रांचा उच्चार जेव्हा केला जातो तेव्हा एक फ्रिक्वेन्सी तयार होते. आता साधा ओमचा उच्चार आहे. आता प्रत्येक वेळेला ते नंबरची अलाइनमेंट आहे. न्यूमरॉलॉजीमध्ये 24 नंबर जो आहे तो नेहमी दिला जातो आणि बरेच नंबर्स असे आहेत की ते पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स म्हणून दिले जातात. तर 24 नंबर जो आहे हा दत्तगुरूच्या संप्रदायातला आहे आणि 98 जो आहे तो पर्यावरणाशी निगडित आहे. आणि आता हे दोन्हीही नंबर जे आहेत ओममध्ये इन्क्लूड आहेत. ओमचा जो आकार आहे त्याच्यामध्ये 24 नंबर आणि 98 नंबर हे दोन्ही येतात. म्हणून प्रत्येक नामोच्चार किंवा उच्चार जो आहे हा मनापासून म्हणजे मानसिक पूजा ही झाली पाहिजे. भले तुम्ही जोरात बोलून मंत्राचं उच्चारण करू नका. जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्या अंतर्मनाला आणि आपल्या बुद्धीला अलाइन झाल्यावर नंतर जी ऊर्जा तयार होते, फ्रिक्वेन्सी तयार होते, ती आपल्याला जी आहे आपला पूर्ण ऑरा जो आहे स्ट्रॉंग करण्यासाठी राहते. त्यामुळे मंत्र उच्चार आणि यंत्र म्हणायला गेलात तर यंत्रावर सुद्धा एक असा स्क्वेअरमध्ये किंवा त्याच्यावर जे नंबर्स आकडे दिलेले असतात त्या नंबरची जी ऊर्जा असते ती पर्यावरणाशी निगडित होऊन आपल्याला प्रोटेक्शन मिळत असतं. ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या या पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच आपण उच्चारल्या गेल्या पाहिजे आणि उच्चारल्या जातात तेव्हाच आपल्याकडनं हे चांगलं कार्य घडू शकतं. की काही गोष्टींचा उच्चार आणि नामस्मरण जे आहे ते एक लेव्हलपर्यंत म्हणजे असं म्हणता येईल की सातत्याने एक गोष्ट आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा ती गोष्ट घडत असते. त्याची फ्रिक्वेन्सी युनिवर्सला जाऊन अलाइन होत असते आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या इच्छा आहेत मग थॉट प्रोसेस जो आहे तुमचा तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतो. आपण सतत स्वतःला जे आहे माझी ही गोष्ट पूर्ण झालेली आहे असं म्हणतो. तसंच प्रत्येक व्यक्तीच्या जन्म नावावरून असं म्हटलं जातं ना, जन्मनाव का महत्त्वाचं आहे. आम्ही नेहमी सांगतो की जन्मनाव ज्या वेळेला उच्चारलं जातं तेव्हा त्या बालकामध्ये किंवा त्या बाल्यामध्ये एक छोटंसं त्याची जी ऊर्जा असते युनिवर्सकडून येणारी जी कमतरता असते ती भरून निघणारी असते. म्हणून नेहमी सांगितलं जातं ब्राह्मणांकडनं येऊन पूजा करून कोणतं अक्षर येतं आपण विचारलं जातं ना, कोणत्या नक्षत्राखाली आहे. हे प्रत्येक गोष्ट पंचांगांमध्ये दिलेली असते आणि त्याचं सायंटिफिक रिझन आहे. ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ते अक्षर त्याच्या नावाखाली लिहिलं जातं किंवा तिथं मांडलं जातं आणि त्याच नावाचे उच्चारण किंवा आपण द नावावरनं, त नावावरनं, र नावावरनं जी काही अल्फाबेट्स येत असतील त्याच नावावरनं तुमचं जन्माक्षर जे निघालं असतं त्याच्यावरनंच नावं का ठेवावीत याचं उत्तर हे आहे. कारण ती कमतरता असते ती भरून काढायची असते म्हणून त्या नक्षत्रात आपला जन्म झालेला असतो. नक्षत्रांमध्ये पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण. प्रत्येक नक्षत्राचा स्वामी वेगळा असतो, देवता वेगळी असते आणि त्यानुसार ह्या गोष्टींचं जे आहेत ना फळं मिळत जातात. त्यामुळे हे नक्की लक्षात घ्या की आपलं जन्म नावसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यावरनंच उच्चारण जे आहे केलं गेलं तर फार उत्तम होतं. सध्या ही नावं जी आहेत ज्याला जे नाव आवडेल त्या नावाने पुढे जे आहे काय म्हणतात त्याचं भविष्य ठरत जातं. बट महत्त्वाचं हे आहे की जे जन्माक्षर आहे त्याच्यावरनंच त्याची फ्रिक्वेन्सी अलाइन होते का, त्याची डेट ऑफ बर्थवरनं मग न्यूमरॉलॉजी बघितली जाते, ॲस्ट्रोपार्ट बघितला जातो, कोणते ग्रह त्याला योग्य पद्धतीने मांडलेले आहेत किंवा त्याचं निराकरण करण्यासाठी सोपं पडतं. ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत बघितल्या जातात. तेव्हा हा जो स्टडी आहे तो फक्त डेट ऑफ बर्थ मिळाली आणि त्याच्यावरनं डीपमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. तुम्ही स्वतः शोधू शकता. तर ह्या गोष्टींचं तात्पर्य असं आहे की तुम्हालाही या गोष्टी कळल्या पाहिजे की आपण नक्की काय कोणत्या नक्षत्रावर, कोणत्या ग्रहावर
कोणत्या म्हणजे ग्रहांवर इन द सेन्स की काय ग्रहांची अवस्था आहे त्याच्यावर आपला जन्म झालेला आहे. हे पूर्वीपासून संस्कृत याच्यामध्ये वेदांमध्ये किंवा जे अभ्यासक आहेत आपले ज्योतिषशास्त्रातले त्यांनी प्रत्यक्ष सगळं लिहून ठेवलेलं आहे. हा गणिताचा अभ्यास आहे. धन्यवाद.